हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून महिला वकिलाला बेदम मारहाण। बीडच्या अंबेजोगाईमधली धक्कादायक घटना, सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। बीडमधील महिला मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल। महिला आयोगाकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश, तर घटनेवरून राजकारण ही तापलं। बीडच्या माजी सरपंचाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच त्यांना पकडल्यानं मोठा अनर्थ टळला। रोजगार हमी योजनेतील कामाच्या चौकशीची मागणी। यवतमाळमध्ये हंडाभर पाण्यासाठी गेल्या लेकीचा जीव, नदीवर पाण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत पडून मृत्यू। दारात पाण्याची पाईपलाईन वर्षभरापासून धूळ खात। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई, शहराला मुबलक पाणी देण्याच्या मागणी करता शिवसेना उभाटाचं तोरण आंदोलन, तोरणाला घागरी बांधून निषेध। सागर बंगल्यावरून स्क्रिप्ट आली का? मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवरून संजय राऊतांचा सवाल, तर पालिका निवडणुकीसाठी पडद्यामागचं नाटक सुरू असल्याचाही आरोप। मुंबई आणि पुण्यात सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा मनसेकडून विरोध। सरकारचं जीआर जाळून तर जीआरची परत फाडून मनसैनिकांची निर्णयाविरोधात घोषणाबाजी। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी, आतापर्यंत 37 संशयितांना पोलिसांकडून अटक। साखरपुड्यात होणाऱ्या पत्नीनं प्रियकराला मारली मिठी, घटनेनंतर तरुणी ब्लॅकमेल करत असल्यानं नाशिकमधील आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या। पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील 1.5 महिना बंद राहणार। पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय। सोन्याच्या दरानं पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला। 700 रुपयांची वाढ झाल्यानं सोनं पोहोचलं 98,000वर, तर चांदीनं ओलांडला 1 लाखाचा टप्पा।